नमस्कार, मी प्राध्यापक अनमोल ओहोळ. आज आपण 5व्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा बघणार आहोत. हा मुद्दा तुम्हाला पान नंबर 65 सापडेल. या मुद्द्याचं नाव आहे सभासदांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या. तर आपण या मुद्द्याला सुरुवात करूया. अधिकारांच्या स्वरूपातील लाभ उपभोगणे, कर्तव्यांची पूर्तता करणे, जबाबदाऱ्यांचे दायित्व सांभाळणे जर असेल तर ही संस्थेची अविभाज्य अंगे आहेत. त्यामुळे ही सर्व कंपनी सभासदांनाही लागू होतात. सभासदांचे अधिकार आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत. पहिला अधिकार त्यांनी सांगितला आहे की पुस्तके, दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार. या अगोदर आपण बघितलेलं आहे, कंपनीमध्ये 2 प्रकारची दस्तऐवज असतात. एक आहे घटनापत्रक आणि दुसरा आहे नियमावली. आता हे पुस्तके कोणती असणार ते बघा. म्हणजे हिशोब तपासणीदार असेल त्याचा एक अहवाल असेल, संचालकांचा अहवाल असणार आहे, जमा खर्चाची पुस्तके देखील असणार आहे. त्यासाठी सभासदांची नोंदवही, कर्जरोख्यांची तारणवही, इतिवृत्त नोंदवही, सभेसाठी नियुक्त केलेल्या प्रतिनिधीचे दस्तऐवज तसेच सादर केलेली जी विवरणपत्र आहे हे तपासण्याचा अधिकार सभासदांना दिलेला आहे. म्हणजे प्राप्त करण्याचा अधिकार. पण प्राप्त काय केलं जाणार आहे? पुस्तके आणि दस्तऐवज. दुसरा अधिकार सांगितला आहे की कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार. मग कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार कोणते आहेत ते बघा. कंपनी सभासदांना सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्याचे विशेष अधिकार प्राप्त झालेले आहे. मग विशेष अधिकार कोणते प्राप्त झाले ते बघा. उदाहरणार्थ, कंपनीच्या कार्यालयीन पत्त्यात बदल करणे. म्हणजे कंपनीच्या कार्यालयामध्ये पत्त्यामध्ये म्हणजे कंपनीचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयीन पत्त्यामध्ये काय करणे? बदल करणे. दुसरा आहे अधिकृत भाग भांडवलात वाढ करणे. तिसरा आहे उद्दिष्ट कलमामध्ये बदल करणे. चौथं असणार आहे की नियमावलीतील जे काही महत्त्वाचे नियम असतील त्याच्यात बदल करणे. कंपनीचे अधिग्रहण वा विलिनीकरण करणे. 6वा आहे एकमेव विक्री एजंटची नेमणूक करणे. आणि 7वा आहे कंपनीचे विसर्जन. म्हणजे कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचे अधिकार कोणते असणार आहे? तर हे अधिकार असणार आहे. आणि हे सभासदांना सर्वसाधारण सभेमध्ये विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात. तिसरा अधिकार सांगितला की कंपनीच्या सर्वसाधारण सभांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार. म्हणजे कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार हे कोणाला दिलेला आहे? सभासदांना. मग कोणता अधिकार ते बघा. कंपनी सभासदांना सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांमध्ये जी काही सूचना मिळणार आहे या सूचना किंवा ही सूचना मिळण्याचा अधिकार त्यांना मिळणार आहे. कार्यक्रम पत्रिका देखील सभासदांना मिळणार आहे. सभासदांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे अथवा प्रतिनिधीची नेमणूक करणे तसेच सभेतल्या चर्चामध्ये सहभागी होणे, त्यांना मतदान करणे, विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे इत्यादी अधिकार सभासदांना प्राप्त झालेले असतात. म्हणजे ते सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहू शकतात, ते मतदान करू शकतात आणि सभेमध्ये चर्चेसाठी ते सहभाग देखील घेऊ शकतात. चौथा मुद्दा सांगितला की संचालकांची नेमणूक तसेच
बडतर्फ करण्याचा अधिकार, म्हणजे संचालकांची सभासद नेमणूक करू शकतात आणि संचालकांना ते पदावरून दूर देखील करू शकतात. 5वा अधिकार सांगितला की कंपनीचा वार्षिक जमा खर्च व हिशोब तपासणी संबंधी अधिकार, म्हणजे सर्व अधिकार हे सभासदांना दिलेले असतात. ते कसे बघा. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वार्षिक जमा खर्चाला मान्यता देणे, हिशोब तपासणीदाराची नेमणूक करणे व तसेच मानदंड ठरवणे, तसेच त्याला काढून टाकण्याचा अधिकार देखील सभासदाला असतो. कंपनीच्या नफ्यामध्ये सहभाग होण्याचा अधिकार, म्हणजे परतावा मिळण्याच्या उद्देशानेच सभासद कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतो. म्हणूनच वार्षिक सभेमध्ये लाभांशाला मान्यता देणे आणि तो जाहीर झाल्यानंतर 30 दिवसात मिळण्याचा अधिकार सभासदांना असतो. पुढे आहे भागधारणाबद्दलचे अधिकार. यामध्ये भाग प्रमाणपत्र, भागांचे हस्तांतरण, हक्कभाग व बोनस भाग यांना प्राप्त करण्याचा अधिकार देखील सभासदांना असतो. 8वा अधिकार सांगितला आहे कंपनीचे अधिशेष मालमत्ता मिळण्याचा अधिकार. कंपनी विसर्जन समयी कंपनीची सर्व देणी देऊन झाल्यानंतर उरलेल्या मालमत्तेत सहभागी होण्याचा अधिकार देखील सभासदांना दिलेला असतो. 9वा अधिकार सांगितला की खटला भरण्याचा अधिकार. आता खटला कोणावर भरणार ते बघा. कंपनी कायद्याअंतर्गत काही फसवणूक झाली असेल, बेकायदेशीर कृत्ये झाली असेल, चुकीची वर्तणूक झाली असेल, कामासाठी टाळाटाळ करणारे संचालक असतील किंवा कंपनी यांच्या विरोधात खटला भरण्याचा अधिकार देखील सभासदांना दिलेला आहे. जर हिशोब तपासणीदाराने त्यांच्या अहवालात अनुचित व विरोधात खटला अनुचित व दिशाभूल करणारी विधाने केली असल्यास हिशोब तपासणीदारावर खटला भरण्याचा अधिकार देखील सभासदांना दिलेला असतो. 100 सभासद किंवा ज्या सभासदाकडे एकूण मतापैकी 10% मते आहेत असे सभासद निवारण न्यायाधिकार यांच्याकडे अर्ज करू शकतात. कंपनीच्या व्यवहाराची तपासणी करण्याची मागणी ते करू शकतात. म्हणजे यावर 2 मार्काला देखील ते प्रश्न विचारू शकतात किंवा 3 मार्काला देखील प्रश्न विचारू शकतात की सभासदांचे अधिकार स्पष्ट करा, असा एक प्रश्न ते विचारू शकतात. आता पुढे त्यांनी सांगितले की सभासदांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कोणत्या असणार ते बघा. सभासदाने काही कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या असतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत. पहिली सभासदाची जबाबदारी त्यांनी किंवा कर्तव्य सांगितलेलं आहे ती बघा. 1 आकडा. नियमावलीत दिलेल्या सर्व नियमांना सभासद कसे असतात? बांधील असतात. म्हणजे नियमावलीमध्ये जे काही नियम दिलेले असतात त्यासाठी सभासद जे असतात ते बांधील असतात. दुसरा आहे कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्या इतकीच मर्यादित असते. या भागांची पूर्ण किंमत भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. म्हणजे कंपनीचे भाग जर भागधारकांनी खरेदी केले तर त्यांची किंमत ही त्या दर्शनी मूल्या इतकीच असणार आहे. तिसरी जबाबदारी त्यांनी सांगितली की अमर्यादित कंपनीच्या कर्जाची वा देणी यांची परतफेड करण्याची सभासदाला व्यक्तिशः तो जबाबदार धरण्यात येतो किंवा येते. सभासदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यावर 1 मार्काला ते प्रश्न विचारू शकतात आणि विचारला तर 2 मार्काला पण प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. आज आपण 5व्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा बघितलेला आहे. आज आपण इथे 5वं प्रकरण समाप्त झाले. आहे. या प्रकरणातील स्वाध्याय सर्वांनी व्यवस्थितपणे करून ठेवा, कारण या प्रकरणामध्ये
आपण बघितलेलं आहे की सभासद याचा अर्थ काय, सभासद विरुद्ध भागधारक आपण याचं वर्गीकरण देखील बघितलेलं आहे. सभासत्वासाठीची जी पात्रता आहे ही पात्रता देखील आपण बघितलेली आहे. सभासत्वाचे संपादन कशा प्रकारे झालेलं आहे या मुद्द्याचा अभ्यास देखील आपण बघितलेला आहे. आणि सभासत्व जे असणार आहे ते संपुष्टात कशा प्रकारे येते आपण याचा देखील अभ्यास केलेला आहे. आणि आत्ताच आपण सभासदांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदारी हा मुद्दा बघितलेला आहे, याचा अभ्यास देखील केलेला आहे. तर आज हे प्रकरण समाप्त झाले आहे. तर सर्वांनी या प्रकरणाचा व्यवस्थितपणे अभ्यास करा, कारण हे प्रकरण 4 किंवा 5 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. तर हे लक्षात घ्या. नमस्कार.